शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा। खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। सबस्क्राइब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान रक्कम त्वरित द्या। शेतकऱ्यांची मागणी सहकार उपनिबंधकांना दिले पदाधिकाऱ्यांनी निवेदन। भीषण दुष्काळामुळे होरपळलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करा। उबाटा शिवसेनेचे प्रशासनाला साकडे। साहेब नगदी पीक असलेल्या कापूस हळदीला हमी भाव देणार तरी केव्हा? अनेक वर्षापासूनची शेतकऱ्यांची मागणी पण कोणीही मागणीकडे लक्ष देईना। खरीप हंगामासाठी 25,000 मेट्रिक टन खताची आवश्यकता। कळंबमध्ये केवळ 6,000 मेट्रिक टन खत उपलब्ध। केवायसी अभावी 4,881 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। सर्वाधिक शेतकरी गोंदिया तालुक्यातील। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान। अवकाळी पाऊस पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याच्या दरात झाली वाढ। बाजारात आवक घटली। गृहिणीच्या दैनंदिन बजेट कोलमडले। तळणी मंडळात यंदा होणार सोयाबीनची सर्वाधिक लागवड। तूर कपाशीचे क्षेत्र वाढणार। 22,821 हेक्टरवर नियोजन। मान्सूनच्या तोंडावर पीक कर्जासाठी लगबग। 23,000 शेतकऱ्यांना 245 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप। जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीच्या तुलनेत यंदा कमी पावसाची शक्यता। पेरणीची घाई करू नये। जून महिन्यात सरासरी 139.3 मिमी पडतोय पाऊस। किसान सन्मान निधी योजनेला राज्यात उदासीनतेची आडकाठी। केंद्र शासनाकडून नाराजी। स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांची 5 लाखावर प्रकरणे प्रलंबित। विधिमंडळाचे पावसामुळे अधिवेशन पुढे ढकललेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर जुलैमध्ये होण्याची शक्यता। सल्लागार समिती घेणार निर्णय।